नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कथा गुढीपाडव्याची. प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी 14 वर्ष वनवासामध्ये काढली. त्यावेळी भरत हा अयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्रांच्या परत येण्याचीच वाट पाहत होता. 14 वर्ष पूर्ण झाली. उद्या सकाळी उठल्याप्रमाणे जर प्रभू श्रीरामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरविले. तशी तयारी पण केली व मनोमन प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांचे तो स्मरण करू लागला आणि तो चितेकडे निघाला. एवढ्यात नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आले. भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली. भरताला खूप आनंद झाला. त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा, श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्रामापासून अयोध्येपर्यंत लोकांनी सुगंधी पानांचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली. ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंद अश्रूंचा पूर लोटला. रामाने उचलून या ते समयी भरत दृढ धरिला हृदयी, तो देखावा काय वर्णावा. लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली, गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि आपण दरवर्षी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा दिवस साजरा करतो. तर अशी ही कथा. धन्यवाद.